सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ साक्षांत. आज आपण बघणार आहोत पदार्थाचा व्हिडिओ नंबर 2. फर्स्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर इन्फो टॅबमध्ये त्याच्यावरती लिंक आहे, तर नक्की बघा. आज आपण बघणार आहोत आप्तोपदेश. लास्टमध्ये आपण बघितलं की परीक्षा परिचय किंवा प्रमाण कशाला म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता आप्तोपदेशमध्ये काय काय. तर निरुक्ती बघू आपण आधी. आप्तो रजतमो रूपदोषक्षय तद्युक्ता आप्त. चरक सूत्रस्थानमधली ही व्याख्या आहे. तर आप्त काय आहे? तर आप्त किंवा आप्तीयुक्त व्यक्तीस आप्त असं म्हणतात. तर आप्ती म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये रज व तम विकारांनी रहित असे असणे, कोणत्याही स्वार्थ, क्रोध, राग, मोह, ईर्ष्या, इच्छा, मनदोषांपासून मुक्त अशा व्यक्तींना आपण आप्त म्हणतो. आप्त म्हणजे ज्यांचे वचन हे नेहमी सत्य असते. या व्यक्तींचे कथन नेहमी सत्य स्वरूपाचे असल्यामुळे त्यांच्या शास्त्राबद्दलच्या ज्ञानाबाबत संदेह केला जात नाही. अशा व्यक्तींना व्याख्यान, संशोधन पत्रिका, ग्रंथ इत्यादीद्वारे व व्यक्तिशः स्पष्ट केलेल्या मतास आप्तोपदेश असे म्हणतात. तर नेमकं आप्त म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये रज आणि तम हे दोन मनाचे दोष आहे ते नसलेला, किंवा त्याच्यामध्ये स्वार्थ, क्रोध, राग, मोह, ईर्ष्या आदी मनदोषांपासून मुक्त असणारा व्यक्ती. तर त्याच्या ज्ञानावर आपण कधीही संदेह करू शकत नाही. त्याला आपण आप्तोपदेश, आणि त्यानेच स्पष्ट केलेल्या मताचा आपण आप्तोपदेश म्हणतो. तर आप्ताचे नेमके प्रकार कोणते? तर आप्ताच्या आयुर्वेदामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहे. आप्ता हा शिष्ट विबुध असते, तेशा वाक्य संशयम. तर आप्त व्यक्तीचे 2 प्रकार सांगितले चरकांनी, ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे शिष्ट आणि दुसरा आहे विबुद्ध. तर शिष्ट म्हणजे काय? तर रज व तम विरहित व्यक्ती हे आपल्या स्वसमर्थ्याने सखोल शास्त्राच्या बळावर विभिन्न पदार्थाची प्रवृत्ती. तर हे न बघता मी तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. तर आप्त म्हणजे काय? रज व तम विरहित जो व्यक्ती आहे, ज्याला सखोल शास्त्राचे ज्ञान आहे. जसं आपलं अग्निवेश झाले, चक्रपाणी झाले, अरुंदत्त झाले, यांचा संपूर्ण शास्त्राचं ज्ञान होतं यांना, म्हणून त्यांना आपण शिष्ट म्हणतो. आणि विभुत्त म्हणजे काय? तर विशिष्ट या अर्थभूता. विशिष्ट या अर्थभूता म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना विभिन्न विषयावरून विशेष संशोधनानंतर प्रावीण्य प्राप्त होते, किंवा ज्यांना स्पेसिफिक एका सब्जेक्टवर किंवा अभ्यास केल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होते, आपण त्याला विभुत्त म्हणतो. जसे आईन्स्टाईन झालं, न्यूटन, चरक आणि सुश्रुत. तर आता आप्तोपदेशची आपण व्याख्या बघू. तत्र आपोपदेश नाम वा आप्तवचनम. तर उपरोक्त प्रकाराच्या आप्त व्यक्तींनी प्रतिपादित केलेल्या शास्त्रविषयक विवेचनास आपण आप्तोपदेश म्हणतो किंवा आप्तवचन म्हणतो. तर आप्तोपदेश शब्द, तर आप्तान व्यक्तींद्वारे वर्णित अथवा प्रतिपादित संदर्भांना आपण आप्तोपदेश असे म्हणतो. वेद जसे आपल्या आयुर्वेदातील भिन्न भिन्न संहिता आहे, चरक संहिता, सुश्रुत संहिता, त्या प्रकारे. आणि आपण काय म्हणतो? आप्तोपदेशालाच आपण शब्द असेही म्हणतो. त्याच्यामध्ये आपण बघू की शब्द विवेचन. तर लक्षण काय शब्दांचे? तर श्रोत्रग्राह्य गुण शब्द. तर्कसंग्रहाची व्याख्या आहे, तर कर्मेंद्रियद्वारा ग्राह्य गुणास आपण काय म्हणतो? शब्द म्हणतो. तर शब्दाचे प्रकार कोणते? तर 2 प्रकार मेन पडतात, जसे वर्णात्मक आणि ध्वनात्मक. तर वर्णात्मक म्हणजे काय? तर भाषेतील वर्णांचे उच्चार, म्हणजे आपण जसं म्हणतो अ, आ, ई, या प्रकारे जे कंठाद्वारे, सजीवांच्या कंठाद्वारे निर्माण झालेला ध्वनी. त्याच्यानंतर ध्वन्यात्मक. तर ध्वन्यात्मक कोणत्या? विभिन्न वस्तूंवर आघात किंवा कंपन. आपण बघतो व्हायब्रेशनमुळे साऊंड निर्माण होतो. जसा हा इथं साऊंड निर्माण झाला, तर याच्या आघातामुळे किंवा कंपनामुळे विभाजित होणे, त्याला जो ध्वनी उत्पन्न होतो आपण त्याला म्हणतो ध्वन्यात्मक. तर वर्णात्मक शब्दाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. आता वर्णात्मक जे शब्द आहे त्याचे 2. तर सार्थक आणि निरर्थक. तर विशिष्ट संज्ञा जसे गुरुत्व, पृथकत्व, ज्यांच्यामुळे विशिष्ट वस्तू, पदार्थ वा व्यक्तींचा निर्देश होतो, त्यास आपण सार्थक शब्द म्हणतो. आणि केवळ जे वर्णाक्षरे असतात, जसं अ, ब, क, ड, या विशिष्ट ध्वनींकरिता व्याकरणाच्या दृष्टीने योजलेल्या अक्षराच्या रचनेस आपण निरर्थक असे म्हणतो. तर सार्थक जे शब्द आहे, पुन्हा त्याचे 2 टाईप्स. आता आपण इथं बघू की वर्णात्मक आणि ध्वन्यात्मक. तर शब्दाचे आधी 2 प्रकार पडले, त्याच्यानंतर वर्णात्मक शब्दाचे आणखी 2 प्रकार पडले, सार्थक आणि निरर्थक. आणि सार्थकचे आता पुन्हा 2 प्रकार पडले, जे की आहे वैदिक आणि लौकिक. तर वैदिक शब्द म्हणजे वेद ग्रंथातील शब्दरचना, आणि लौकिक म्हणजे विविध भाषेतील आपण जे शब्दरचना यूज करतो त्याला आपण लौकिक म्हणतो. तर आयुर्वेदानुसार शब्दाचे 4 प्रकार सांगितलेले आहे. शब्दोनाम वर्ध सामान्य न्याय स चतुर्विध दृष्टिश्च अदृष्टश्च सत्य अनुरुतच्च. तर बघू आपण, चरकांनी सांगितले 4 प्रकारचे शब्द. तर दृष्टार्थ शब्द म्हणजे काय? तर अन्य प्रमाणांद्वारे सिद्ध होणाऱ्या शब्दास दृष्ट शब्द असे म्हणतात. जसं वात प्रकोपाकरिता बस्ती, पित्त, आता इथं पित्त आहे, तर पित्त प्रकोपाकरिता विरेचन आणि कफ प्रकोपाकरिता वमन. तर हे काय सांगितलंय की सर्व शास्त्रांनी याला मान्यता दिली आहे, म्हणून त्याला आपण दृष्टार्थ शब्द म्हणतो. आणि अदृष्टार्थ शब्द म्हणजे असे सिद्धांत किंवा विषयाचे विवेचन जे प्रत्यक्ष जीवनात प्रत्येकाद्वारे अनुभवणे शक्य नसते. अदृष्टार्थ म्हणजे आपण जे एक्सपिरियन्स करू किंवा प्रत्येक जण जे एक्सपिरियन्स करू शकत नाही, तर याला आपण बघू की
तर अस्ति मोक्ष. तर मोक्ष हे प्रत्येकाद्वारे सिद्ध करायची गोष्ट नाही. काही वेद जे आपले योगी होते त्यांना मोक्ष प्राप्त झाला, प्रत्येकाला तो सिद्ध होत नाही. त्याला म्हणून आपण काय म्हणतो, अदृष्टार्थ शब्द. तर सत्य बघू तर सत्य अशा प्रकारची शब्दरचना अथवा शास्त्रवचन जे व्यावहारिक किंवा दैनंदिन जीवनात सत्य ठरतात त्यांना आपण सत्य म्हणतो. तर साध्य व्याधींची चिकित्सा करावी, कारण काय, तर साध्य व्याधींची चिकित्सा केल्यावर त्याचं आपल्याला फळ मिळेल. तर हे जे आहे ते विविध शब्दरचना जी शास्त्रवचन व्यावहारिक जीवनामध्ये जे सत्य ठरत आहे. त्याच्यानंतर अनृत किंवा आपण याला असत्य म्हणतो, यालाच असत्य असेही म्हणतात. सर्वार्थ सिद्ध न होणारे किंवा असत्य वचनास अनृत असे म्हणतात. कोणत्याही याची कोणत्याही प्रमाणाने सिद्धता होत नाही, जे सिद्ध होत नाही त्याला आपण काय म्हणतो, अनृत. तर जसे पृथ्वी सपाट आहे हे रियालिटीमध्ये बोलतो आपण, पण जर खरंच अर्थ म्हणजे किंवा पृथ्वी हे गोल आहे आपल्याला माहिती आहे तरी आपण म्हणतो पृथ्वी सपाट आहे. तर हा झाला आपला आप्तोपदेशचा शॉर्ट अँड सिम्पल मधला फर्स्ट पार्ट. याचा सेकंड पार्ट पण येणार आहे आपण, ज्याच्यामध्ये शब्दार्थ बोधक वृत्ती आणि वाक्यार्थ बोधक वृत्ती बघणार आहोत. तर होप्सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. नेक्स्ट सेकंड पार्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.